आज आपण बनवणार आहोत मिरचीचं लोणचं. त्यासाठी लागणारे साहित्य: एक पाव किलो मिरची घेतलेली, उभी चिरून घ्यायची मिरची, देठ काढून, थोडीशी धने, 1 चमचा मोहरी, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरं. आता हे सगळ्यांना एकत्र करून आपण भाजून घेऊया. छान लालसर भाजून घ्यायचं. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे त्याला रंग आलेला आहे. आता ह्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून वाटून घ्यायचं. जास्ती बारीक करायचं नाही आणि जास्ती जाडही ठेवायचं नाही. आता त्यात 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ टाकून एकत्र करून घ्या. आता यासाठी आपण तेल अगोदरच गरम करून थंड करून घेतलेलं आहे. ते आपण 1 चमचा तेल घालू मसाल्यामध्ये आणि मिक्स करून घेऊ. आणि आता हा मसाला थोडा थोडा करून मिरचीमध्ये भरायचा. हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा. आणि उरलेला मसाला त्यात तेल घालून मिरचीला तो लावून घ्यायचा वरतून. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ तेल टाकून. आणि जे तेल आपण गरम करून घेतलेले आहे ते पूर्ण तेलाचा वापर यात करायचा. तो मिरची मुरण्यासाठी करावा लागतो. आता आपण ह्यात लसणाच्या पाकळ्या घालू. ह्या आवडीनुसार आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण ह्यामुळे टेस्ट खूप छान येते. ह्या लोणच्यामध्ये 1 लिंबाचा रस घालायचा, पूर्ण अख्खा लिंबू घालायचा आणि काचेच्या बरणीत ते काढून घ्यायचं. आता आपण ह्याचं एका कॉटनच्या कपड्याने तोंड बंद करून 2 दिवसासाठी ठेवून देऊया. 2 दिवसानंतर हे लोणचं तयार आहे खाण्यासाठी.